जय शिवराय. आपण राजगडावर आल्यावर नेहमी संजीवनी पाहतो. 3 टप्प्यांवरची जी संजीवनी आणि संजीवनीचं जे खूप छान लोभस रूप आहे, जे चिरेबंदी ते पाहतो. पण आपण संजीवनी बाहेरच्या बाजूने पाहत नाही. म्हणजे ही राजगड तोरणेचा जो दांड आहे तो आहे. म्हणजे आळू दरवाज्यातून आपण बाहेर पडतो आणि ही बघा, तुम्हाला इथं संजीवनीचं शेवटचं दिसेल बेनी बुरुज. ही संजीवनीची तटबंदी आहे. आणि हा खाली कडा आहे. हा सगळा जो कडा आहे तो तासलेला आहे छन्नी लावून. आणि वरती महाराजांनी जे बांधकाम केलेले आहे ते म्हणजे इथे निसर्गाची आणि महाराजांच्या म्हणजे मानवनिर्मित स्थापत्याचा एक सुरेख संगम दिसतो. आणि त्याचा अभेद्य पण आहे, तीच संजीवनीने जपलेला आहे. म्हणजे गडाची जर बाजू बघितली तर ही पश्चिम बाजू थोडी उतरती आहे, कमी उंचीची आहे कम्पेअर टू सुवेळा किंवा पद्मावती. आणि त्यामुळं महाराजांनी मग इथं दुहेरी तिहेरी तटबंदीचं जे कोंदण केलेलं म्हणजे तुम्हाला इथं दिसेल बघा. बाहेरच्या बाजूंनी महाराजांनी जे चिलखती बुरुज म्हटलेले, तर ते चिलखती बुरुज आहे किंवा आतमधली जी बख्तरं आहेत ती पण छान आहेत. तर तुम्ही ही पण बाजू बाहेरनं बघत जा संजीवनीची. आणि इथून आपण तोरण्याला जातो, ती वाट आहे ती. तर हे असं निसर्गाची आणि मानवनिर्मित, निसर्ग स्थापत्य आणि मानव स्थापत्य हे दोन्हींचा एकजीव झालेला म्हणजे संजीवनी.